आज पाणी पुरवठा सभापती आणि नगरसेवक शैलेश वडनेरे यांचा वाढदिवस आहे. आज भेट दिली आहे, कशा शुभेच्छा देत आहे? आमचे भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक पाणी पुरवठा सभापती शैलेशजी वडनेरे यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक लाख लाख शुभेच्छा. आई तुळजाभवानी त्यांना उदंड आयुष्य देव अशी मी प्रार्थना करतो आणि त्यांच्या पाणी पुरवठा सभापतीच्या बरोबरच या शहराला चांगलं पाणी मिळो अशाच मी शुभेच्छा देतो. शैलेश वडनेरे हे एक कणखर नेतृत्व आहे आणि रोखटोक ज्याला म्हणतो आपण मराठी भाषेत की स्पष्टोक्ता असं त्यांचं ते एक स्वभाव आहे. वाढदिवसाच्या निमित्तानं ते नेहमीच या बदलापूर गावातल्या मंदिरात त्यांची पूजा अर्चा असते आणि यज्ञ असतो. अनेक ब्राह्मणांच्या साक्षीनं या ठिकाणी पूजा अर्चा झाली सकाळपासून. अगदी ते म्हणाले की मी 4 वाजल्यापासून यज्ञ केलेला आहे आणि खरं तर कुठेतरी मनाला पण शांती लाभते आणि एक वाढदिवस, एक आगळा वेगळा वाढदिवस ते नेहमी करत असतात. पूर्ण त्यांचा परिवार त्यांच्या सोबत असतो, मित्रपरिवार त्यांच्या सोबत असतो आणि आता संध्याकाळची वेळ या ठिकाणी त्यांनी भोजन ठेवलेलं आहे, त्यांच्या शुभेच्छा स्वीकारणार आहेत. मला एक सांगावंसं वाटतं की भारतीय जनता पार्टीमध्ये जेव्हापासून वडनेरे आले तेव्हापासून थोडासा स्वभावात पण त्यांचा फरक पडला. भारतीय जनता पार्टीचा पहिला वाढदिवस आहे आणि आम्ही नेहमी म्हणत असतो की तुम्ही किती जरी तिकडच्या पक्षामध्ये आक्रमक असाल तरी आमच्या भारतीय जनता पार्टीमध्ये आले तर आमच्या स्वभावाच्या बरोबर तुमचा स्वभाव होणार आणि तसा स्वभाव आता त्यांचा होत चाललेला आहे. हे सगळ्यांनी मान्य केलं पाहिजे आणि एक अभ्यासू वृत्तीचे ते असल्यामुळं कुठच्याही विषयावरती जर काही जेव्हा सभागृहात ते बोलतात तेव्हा खूप अभ्यास करून बोलत असतात. त्यांचा जो काही स्वभाव आहे तो म्हणजे की एखादा प्रकल्प हाती घेतला तर तो तडीच नेण्याचा त्यांचा स्वभाव आहे आणि त्याप्रमाणे ते मी गेल्या 7-8 महिन्यापासून बघतोय की नगरपालिकेमध्ये सभागृहामध्ये आपल्या प्रभागापेक्षा शहराचा कसा पाणी पुरवठा या संदर्भामध्ये ते सातत्याने विचार करत असतात. आज या ठिकाणी सकाळपासून अनेक कार्यक्रम त्यांचे झाले, ते सांगतीलच, परंतु मी पूर्णपणे भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आमचे नगरसेवक सगळे यांच्या वतीनं त्यांना मनापासून शुभेच्छा देतो. धन्यवाद. आमचे नगरपालिकेतील सहकारी भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नगरसेवक, कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे पाणी पुरवठा सभापती शैलेशजी वडनेरे यांचा आज वाढदिवस. बदलापूर शहरामध्ये एक अभ्यासू अशा प्रकारचे व्यक्तिमत्व आहे. गेली अनेक वर्ष ते राजकारणात सक्रिय आहेत, समाजकारणात सक्रिय आहेत आणि वडनेरेंच्या बाबतीत बोलायचं झालं तर अनेक नानाविध उपक्रम त्यांनी बदलापूर शहरामध्ये राबवलेले आहेत. आपल्या कार्याचा एक वेगळा ठसा त्यांनी उमटवलेला आहे आणि अतिशय चांगल्या मताने ते या ठिकाणी त्यांच्या परिसरातून निवडून आलेले आहेत. संपूर्ण बदलापूर शहरभर त्यांचं कामाचं स्वरूप आहे. पाणी पुरवठा सभापती म्हणून काम करत असताना अनेक मोठ्या योजना बदलापूर शहराला पाणी पुरवठ्या संदर्भात ज्या ज्या चांगल्या गोष्टी करता येतील त्या अतिशय प्रामाणिकपणे ते करण्याचा प्रयत्न करत आहेत. मध्येच आमदार कथोरे साहेबांनी जे काही बदलापूरसाठी 4 ते 5 धरणं जी छोटी छोटी आम्ही टेक ओव्हर करणार आहोत किंवा त्यासाठी प्रयत्न करणार आहोत त्यामध्ये देखील शैलेशजी वडनेरे यांनी मोलाची भूमिका घेतलेली आहे का त्याचा सातत्याने पाठपुरावा करण्याची जबाबदारी पाणी पुरवठा सभापती म्हणून त्यांनी घेतलेली आहे. निश्चितच शैलेशजी वडनेरे यांना आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीच्या सर्व नगरसेवकांच्या वतीनं, सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं त्यांना या गणरायाच्या मंदिरात वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो. येणारं भावी आयुष्य त्यांचं सुखसमृद्धीचं आणि भरभराटीचं आणि निरोगी राहो अशा प्रकारच्या शुभेच्छा देखील त्यांना देतो. कशा शुभेच्छा देता? आमचे मार्गदर्शक, ज्येष्ठ नगरसेवक आणि पाणी पुरवठा सभापती आदरणीय शैलेशदादा वडनेरे यांना वाढदिवसाच्या मी मनापासून शुभेच्छा देतो. खरं तर अतिशय अभ्यासू असं नेतृत्व आहे आणि त्यांना निवडणुकीचा चांगल्या निवडणुका त्यांनी मागे आमदारकीचं विधानसभेची निवडणूक लढवली. आता ते सलग दुसऱ्यांदा नगर परिषदेमध्ये चांगल्या मतांनी निवडून आलेले. थोड्याच दिवसानंतर येणाऱ्या काळामध्ये ते लवकरच वकील म्हणून देखील या नगरपालिकेमध्ये त्यांचं पदार्पण होणार आहे.
त्यामुळे त्यांच्याकडे बघून एक प्रत्येकाने एक आदर्श घेतला पाहिजे की ते स्वतः एक इंजिनियर आहेत आणि शिक्षणाला कोणती वयाची मर्यादा नसते, अजूनही ते शिक्षण ते घेत असतात. त्यामुळे प्रत्येक माणूस हा कायम विद्यार्थी असतो, हे त्यांच्याकडनं आपण नेहमी शिकलं पाहिजे. आणि त्यांची जी कामाची शैली पाहता प्रत्येक नाविन्य उपक्रम ते त्या ठिकाणी राबवत असतात. सायकलिंग असेल किंवा अनेक स्पर्धा असेल, क्रिकेटच्या बाबतीमध्ये असेल, तरुणांसाठी युवकांसाठी ते चांगले एक आदर्श देखील आहेत. चांगला प्लॅटफॉर्म त्यांना ते त्या ठिकाणी उपलब्ध करून देत असतात. नक्कीच शैलेशदादा वडनेरे यांना मी या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतो. आणि पाणी पुरवठा सभापती म्हणून ते चांगलं काम करत आहेत. त्यांच्यामध्ये ज्या ज्या शासनाच्या बाबतीत ज्या काही योजना येत असतात, पाणी पुरवठा असेल, अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टमच्या त्याबद्दल असेल, त्या योजना पूर्णत्वास नेण्यासाठी अतिशय शासनाच्या मागे ते चांगला पाठपुरावा करत असतात. आणि यावेळेस डॅम देखील पाऊस चांगला पडलेला असून डॅम पूर्णपणे 100% भरलेले आहेत. त्या आणि नवीन या बदलापूर शहरासाठी पाणी पुरवठा चांगला होण्यासाठी भविष्यामध्ये येणाऱ्या काळासाठी जे आपल्याला आवश्यक असणारे नवीन डॅम आहेत, आदरणीय आमदार कत्रे साहेब असतील, आपल्या नगराध्यक्ष रुचिताताई घोरपडे आहेत आणि गटनेते प्रभाकरजी पाटील आहेत राष्ट्रवादीचे, या सर्वांच्या सहभागाने यांच्यासोबत राहून या नवीन योजना त्या नक्कीच पूर्ण करतील अशी मी या ठिकाणी शुभेच्छा देतो. आणि एक आरोग्य सभापती म्हणून मी गणरायाच्या चरणी प्रार्थना करतो की त्यांना एक चांगलं निरोगी आरोग्य त्यांना लाभू दे, एवढीच या चरणी गणरायाच्या चरणी प्रार्थना करतो. एक शेवटची आज कशा शुभेच्छा देते? आमचे मित्र आणि आमचे बंधू शैलेश वडनेरे यांचा जो वाढदिवस आहे त्यांना मनापासून वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. खरं तर शैलेश वडनेरे आणि माझा खूप ऋणानुबंध आहे. मी जवळजवळ मी बदलापूरमध्ये येऊन साधारणपणे 32 वर्ष झाले. त्यातले 30 वर्ष मी त्यांच्याबरोबर परिचित आहे. शैलेश वडनेरे स्वतः एक स्थापत्य अभियंता आहेत, मी एक स्थापत्य अभियंता आहे. आम्ही एका कंपनीमध्ये काम केलं. एका स्थापत्य अभियंता कंपनीमध्ये आम्ही 2000 रुपये पगारावर एकत्र काम केलंय 1996-97च्या आसपास. त्याच्यानंतर आम्ही दोघांनी एकत्र व्यवसाय पण केला. आम्ही एक भागीदारी केली स्थापत्य कंपनीमध्ये, एक व्यवसाय पण केला. मी 2005 साली जेव्हा नगरसेवक झालो त्यावेळेला मी शैलेश वडनेरेंना एक वाक्य सांगितलं होतं की वडनेरे साहेब, आपली काहीतरी सामाजिक बांधिलकी आहे, तुमच्यामध्ये पण सामाजिक बांधिलकीचे गुण आहेत आणि एका मध्यमवर्गीय कुटुंबातनं वरती आलेलं हे नेतृत्व तुम्ही सुद्धा खऱ्या राजकीय क्षेत्रामध्ये यायला पाहिजे. 2010 साली त्यांनी निवडणूक लढवली. 2015 साली ते नगरपालिकेमध्ये त्यांनी प्रवेश केला. आम्हाला फार बरं वाटलं. आणि आता गेल्या मागच्या 1 वर्षापासून तर आम्ही एका पक्षामध्ये त्या ठिकाणी काम करतोय. खरं तर आमच्या वेवलेत अतिशय चांगल्या प्रकारे जुळतात. आम्ही दोघं स्थापत्य अभियंता आहोत आणि आमच्या कौटुंबिक संबंध पण आहेत. त्यांचे वडील, आई वडील आहेत, त्यांच्या बहिणी आहेत. यांचं त्यांच्यावर खूप चांगलं हे आहे, म्हणजे चांगला आशीर्वाद त्यांना आहे. आणि शैलेश वडनेरे एक आध्यात्मिक पण आहे. सगळ्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी काम करतात. क्रीडा स्पर्धा असतील, शैक्षणिक स्पर्धा असतील, याच्यामध्ये फार चांगलं काम करतात. असं अष्टपैलू हे व्यक्तिमत्व आहे. आणि आम्हाला आनंद आहे की आता आम्ही एका पक्षामध्ये कुळगाव बदलापूर नगरपालिकेमध्ये एका पदावर असताना सभापती पदावर काम करतोय. एक चांगली टीम तयार करण्यामध्ये शैलेश वडनेरेंचा मोलाचा सहभाग आहे. आमच्यामध्ये ते जर नसते ना तर आमच्यातला एखादा हिरा कसा बाजूला गेला ना तसं आम्हाला वाटलं असतं. पण आज 1 वर्षापूर्वी ते भारतीय जनता पक्षामध्ये आले. भारतीय जनता पक्षाच्या सत्तेमध्ये आज ते एक चांगल्या पदावर काम करतात. निश्चित कुळगाव बदलापूर शहराला एक सर्वांगीण विकासात्मक शहर घडवण्यासाठी माननीय आमदार किसनराव कतोरे साहेब आणि आमच्या नगराध्यक्षा रुचिता घोरपडे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही निश्चितपणे चांगलं काम निश्चित करू. आज वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना त्यांनी एक आध्यात्मिक योग या ठिकाणी सकाळपासून या गणपती मंदिरामध्ये, बदलापूरचं जे गणपती मंदिर आहे त्या ठिकाणी आज ते सकाळपासून विधी वेवळे चालले आहेत. खरोखर अतिशय चांगलं. ते स्वतः बैठकीला जातात, सद्गुरूंचे भक्त आहेत. म्हणजे सगळ्या क्षेत्रामध्ये त्याचं शिक्षण आता यांनी सांगितलं ते डिप्लोमा सिव्हिलच्या नंतर बी सिव्हिल झाले, बी सिव्हिलच्या नंतर आता लॉ झाले. एवढं सगळं अष्टपैलू व्यक्तिमत्व मनापासून त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांच्या भावी आयुष्य सुखेचं, समृद्धीचं आणि भरभराटीचं जावं आणि चांगल्या मोठ्या पदांवर त्यांना काम करण्याची संधी मिळो यासाठी त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. अर्थात सकाळपासून कोणकोणते कार्यक्रम पार पाडण्यात आलेले आहेत, कसा हा वाढदिवस यंदाचा साजरा केला? निश्चितपणे आज वाढदिवसाच्या निमित्तानं विविध सामाजिक उपयोगी कार्यक्रम करताना आणि विशेष म्हणजे आत्ताचा जो धार्मिक कार्यक्रम या ठिकाणी गणेश याग हा दरवर्षी वाढदिवसाच्या निमित्तानं सहस्त्र आवर्तन अभिषेक आणि गणेश याग अशा प्रकारचं एक धार्मिक अशा प्रकारचं एक कार्य त्या ठिकाणी माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या मार्फत या ठिकाणी होत असतं. आणि या निमित्तानं या कुळगाव बदलापूर शहरातील नागरिकांना जे काही त्यांच्यावरती संकट आहेत किंवा जे काही अडचणी आहेत, त्यांची जी दुःख आहे ती दूर व्हावी याकरता गणरायाला या ठिकाणी मी प्रार्थना केलेली आहे. दरवर्षी त्या पद्धतीने आपण त्या ठिकाणी ज्या काही इडापिडा असतील त्या दूर व्हाव्या आणि सर्वांचं जीवन सुखकर व्हावं अशा खऱ्या अर्थानं एक चांगला संदेश किंवा एक चांगली गणरायाला प्रार्थना करून या ठिकाणी हा कार्यक्रम होत असतो.
4 वाजल्यापासून जवळजवळ 8 वाजेपर्यंत हे संपूर्ण जे अतिशय प्रसिद्ध असं गणपती मंदिर आहे, या मंदिरामध्ये हा धार्मिक विधी चालू होता. अनेक ब्राह्मणांच्या साक्षीने एक गणरायाला त्या ठिकाणी याचना करण्यात आली, होम करण्यात आला, आहुती देण्यात आली, अशा प्रकारचा कार्यक्रम झाला. मला खरोखर आनंद आहे की अशा ज्यावेळेला आपला वाढदिवस असतो त्यावेळेला विविध वेगवेगळ्या प्रकारचा कार्यक्रम करण्याचे प्रत्येकाचं प्रयोजन असतो, परंतु मी या धार्मिक कार्यामध्ये वाढदिवसाच्या दिवशी रमत असतो. ही दरवर्षीची आमची या ठिकाणी कल्पना आहे. सकाळी त्या ठिकाणी आपलं बदलापूर शहरातील नगरपालिकेचं बेघर निवारा केंद्र आहे, त्या ठिकाणी त्या बेघरांना फळं वाटपाचा कार्यक्रम देखील झाला. आपल्यापैकी काही लोकांनी त्या ठिकाणी त्याचं चित्रीकरण केलेलं आहे. त्या बेघरांना देखील त्या ठिकाणी फळं वाटप करून एक सामाजिक कार्याची सुरुवात सकाळी झाली. त्यानंतर सत्कर्म आश्रमामध्ये जे निराधार मुलं आहेत त्यांच्याबरोबर दुपारी जेवणाचा कार्यक्रम होता. तर त्यांना जेवण त्यांच्याबरोबर बसून त्यांची सुखदुःख समजून घेणं, ते त्यांच्या जीवनात सत्कर्म आश्रम ही जी मंडळी आहे ती मंडळी त्या ठिकाणी त्यांना एक आधार देत असतात. त्यांना आम्ही देखील त्या ठिकाणी त्यांना एक आर्थिक मदत करून आधार देण्याचा प्रयत्न केला. त्याने जेवणाचा कार्यक्रम झाला, सहभोजनाचा कार्यक्रम झाला, त्या मुलांबरोबर आम्ही जेवलो. त्यानंतर 4 वाजल्यापासून 8 वाजेपर्यंत एक धार्मिक कार्यक्रम या ठिकाणी चालू आहे. आता तो कार्यक्रम संपला आणि आता सर्व मंडळी, आमचे सर्व सहकारी, भारतीय जनता पार्टीचे सहकारी मला शुभेच्छा देण्यासाठी ठिकाणी आणले. खरोखर मला आनंद आहे की भारतीय जनता पार्टीत काम करताना एक खरं कौटुंबिक वातावरण मला लाभलं. आणि मी नव्याने आल्यानंतर देखील मला कुठेही अशा प्रकारची वेगळेपणाची वागणूक मिळाली नाही. खऱ्या अर्थाने कुटुंब म्हणून भारतीय जनता पार्टी काम करते. आदरणीय मोदी साहेब असो, आदरणीय फडणवीस साहेब असो, किंवा कुळगाव बदलापूर शहरामध्ये या ठिकाणी आदरणीय आमदार साहेब असो, आदरणीय आमच्या नगराध्यक्ष रुचिताई घोरपडे असो, आणि आमचे सर्व सभापती मंडळी, हे सर्व एकत्रितपणे या ठिकाणी काम चालू आहे. आणि या भारतीय जनता पार्टीचं जे काही ध्येय आणि उद्दिष्ट, त्या उद्दिष्टाप्रमाणे काम चालू आहे. अनेक कामं नगरपालिकेच्या माध्यमातून होत आहेत, अनेक ठिकाणी टीका पण होतात, परंतु काही गोष्टी ज्या ठिकाणी टीका होतात त्याच वेळेला अनेक चांगल्या गोष्टी देखील आमच्या मार्फत होत आहेत. ते देखील या ठिकाणी त्याचं मला वाटतं लोकांसमोर येण्याची आवश्यकता आहे. आणि पुढील काळामध्ये आपल्या समोर आम्ही सर्व मंडळी ज्या ज्या काही अडचणी असतील त्याची जबाबदारी आम्ही निश्चितपणे घेणार, परंतु ज्या ज्या चांगलं कामं करतो त्याची देखील प्रसिद्धी आपण निश्चितपणे आपण द्याल आणि ती देखील आपल्यासमोर पुढील काळामध्ये येईल. आणि आम्ही ठळकपणे त्या गोष्टी तुमच्यासमोर मांडण्यात आणि जनतेपुढे मांडण्याचा निश्चितपणे विचार केला आहे. आज वाढदिवसाचा निमित्त आहे, सर्व मंडळी, आमचे सहकारी नगरसेवक या ठिकाणी आलेले आहेत, आदरणीय आमदार साहेब पण येत आहेत, आदरणीय नगराध्यक्ष महोदय येत आहेत. खरोखर आनंद आहे की आपण राजकीय क्षेत्रात काम करत असताना, सामाजिक क्षेत्रात काम करत असताना अनेक अडचणी आणि सुखदुःखाचा सामना आपल्याला करावा लागतो, परंतु ज्या वेळेला आपला वाढदिवस असतो आणि अशा वेळेला आपलं त्या ठिकाणी धैर्य देण्याकरता, आपल्याला निश्चितपणे प्रोत्साहन देण्याकरता आपल्या पक्षातील राजकीय मंडळी, आपले वरिष्ठ येतात. खरा आनंद आहे. आणि मला वाटतं अशा प्रकारे भारतीय जनता पार्टीतलं एक चांगलं वातावरण आहे. आणि या वातावरणाच्या माध्यमातून कुळगाव बदलापूर शहरामध्ये भारतीय जनता पार्टी एक चांगलं काम करू इच्छिते आणि निश्चितपणे एक चांगलं काम उभं करू. आणि आजच्या वाढदिवसाला सर्व मंडळी या ठिकाणी आलेली आहेत, त्याचे देखील आभार मानतो. आपण देखील पत्रकार मंडळी आलात, आपले देखील आभार. आणि निश्चितपणे असंच आपलं सहकार्य, माझ्या सर्व सहकार्यांचं सहकार्य मला लाभणारच आहे. आपलं देखील सहकार्य आम्हाला लाभेल अशी आशा आणि अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. अर्थात आपण बघत असाल तर शैलेश वडनरे यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत. त्या म्हणजे आपण पाहतोय अनेक नगरसेवकांची उपस्थिती आहे आणि सगळ्यांच्या माध्यमातून या शुभेच्छा ज्या आहेत त्या दिल्या जातात. तुमच्या मापाची आणली माप घेतलं ते निघाले. हो, थँक्यू. शुभेच्छा.